नमस्कार उद्धवजी. नमस्कार. जय महाराष्ट्र. कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम मे दिनाच्या शुभेच्छा, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. मला असं वाटतं की तुमचा हा पहिलाच महाराष्ट्र दिन का की करोना काळ नसलेलातला? पहिला प्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा तर देतोच. आणि हा मुख्यमंत्री झाल्यानंतरचा माझा तिसरा महाराष्ट्र दिन आहे. परंतु 2-1 मे हे तसे आपण काही मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडू शकलो नव्हतो. आज पहिल्या प्रथम मी मुख्यमंत्री झाल्यानंतर 1 मेच्या कार्यक्रमाला शिवतीर्थावर शिवाजी पार्कला गेलो होतो आणि संध्याकाळचा सुद्धा कार्यक्रम आहे. तर तसा बघितलं तर जाहीर असा हा पहिला माझा महाराष्ट्र दिन आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर. त्यामुळे तुम्हाला आणि महाराष्ट्र दिनाची पहिली मुलाखत आहे. धन्यवाद धन्यवाद त्यासाठी. पहिला प्रश्न अर्थातच गेले काही दिवस एक चर्चा सुरू आहे आणि याच उपक्रमामध्ये भाजपच्या नेत्यांकडून तिची सुरुवात झाली. तो म्हणजे 2017 सालीच भाजप आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना अर्थातच ही युती होणार होती. त्याच्यामुळे 19 साली जे घडलं ते 17 सालीच होणार होतं. तुम्हाला माहिती आहे का आणि तुमची काय त्याच्यावरती प्रतिक्रिया? तेव्हा शिवसेना म्हणजे किमान शिवसेनेला तरी हे माहित नव्हतं की यांचं छुपं काय चाललेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता 3 पक्षाची युती ही त्यावेळेला आम्हाला तरी सांगितली गेलेली नव्हती. पण आता हे खरं म्हणजे 3 वर्षापूर्वी काय झालं, 5 वर्षापूर्वी काय झालं हा वेगळा मुद्दा. पण तुम्हाला माहिती असतं तर त्यावेळेला तुमची काय प्रतिक्रिया असली असती की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना का भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना? बघ, आम्ही प्रामाणिकपणाने सांगतो, कारण मला खोटं बोलायचं नाही. मला माझ्या लोकांशी खोटं बोलता येत नाही, मी बोलत पण नाही कधी. प्रामाणिकपणे बोलायचं तर जी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली ती शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीमध्येच झाली. आणि साधारणतः 25-30 वर्ष ही आमची युती ही हिंदुत्वाच्या विचारावरती घट्ट अशी युती झालेली होती. त्याच्यामध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हा पर्याय कदापि आलेला नव्हता. आणि 2017ला असं नेमकं काय होतं की ज्या वेळेला यांना युती करावीशी वाटली, कारण तेव्हा महापालिकेच्या निवडणुका होत्या. आणि त्यामध्ये तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचीच युती तुटली होती महापालिकेच्या निवडणुकीत. तर जिथे आमची युती त्या निवडणुकीत तुटली होती तिथे 3 पक्षांच्या युतीचा प्रश्न येतो कुठे? पण मग ती दंतकथा वाटते का काय? म्हणजे आता दंतकथा म्हटलं तर दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असतील तर कुठल्या दाताची कुठली कथा? हे जे बोलतात ते दाखवायचे दात असू शकतील. पण याचा अर्थ कथा वेगळी असू शकेल. पण याचा अर्थ असा का की महाराष्ट्राच्या एकंदर राजकीय स्थितीचं चित्र लक्षात घेतलं तर 3 विरुद्ध 1 असंच हे चित्र महाराष्ट्रामध्ये नेहमी असणार आहे? आता तरी तसं आहे. पूर्वी 2 विरुद्ध 2 होतं आणि मला आता पुन्हा तो इतिहास उगाळायचा नाहीये. बरोबर बरोबर सर्वांना कल्पना आहे आणि तेच सांगण्यात अर्थ नाही, कारण लोकांना ते आता समजून संपलेलं आहे. आता तरी जर पाहाल तर एक आश्चर्य असं सगळ्यांना वाटतंय. पहिलं आम्ही 3 एकत्र आलो हे आश्चर्य वाटत होतं. आता पक्षांचं सरकार मजबूतीने अर्धा कालखंड तर पूर्ण केलाय हे त्यांना म्हणजे आमच्या विरोधकांना आश्चर्य वाटतंय की कसं काय 3 विचारधारेचे 3 पक्ष एकत्र येऊन एवढ्या चांगल्या पद्धतीने आणि मजबूतीने सरकार चालवत आहेत. हे एक त्यांना आश्चर्याचे धक्के आहेत. पण हा धक्का कायम राहील असं वाटतं तुम्हाला निवडणुकीपर्यंत? हो, का नाही राहणार? निवडणुकीच्या नंतर सुद्धा राहू शकतो आणि राहील. बघा, जोपर्यंत एकमेकाच्या मनात पाप येत नाही आणि मित्र म्हणायचा आणि पाठीतवार करायचा असा विचार कोणाच्या मनात येत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा 25-30 वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिलोच होतो. बरोबर. वेगवेगळे चटके फटके तेव्हाही खाल्ले होते. आता जे 3 पक्षांचं सरकार आहे त्यातला एक हा अधिकृत भूमिका असलेला हिंदुत्ववादी विचारधारा मानणारा नसला तरी त्या विचारधारेला समर्थन करणारा आहे. तिघांमधला एक. पण त्याच्या पलीकडे बाहेर आता एक हिंदुत्वाचं एक नवीनच वातावरण तयार होतंय. म्हणजे भाजप हिंदुत्ववादी आहेत, तुम्ही हिंदुत्ववादी आहात. एक नवीनच एक खेळाडू हिंदुत्वाचा. मला बघा, अशा खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही, कारण हे खेळाडू नेमकं कोणत्या मैदानात कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलेलं आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ, कधी ह्याचा खेळ.
तर असे हे खेळाडू जे असतात ना, त्यांना मी काही इतरांचं कोणाचं मी अपमान करू इच्छित नाही, म्हणजे जे खेळ करतात डोंबारी वगैरे त्यांचा अपमान नाही मी करू इच्छित. परंतु असे खेळ महाराष्ट्राच्या जनतेने पाहत आलेले आहे आणि ते काय झालेलं आहे की 2 वर्षाचा कालखंड हा प्रचंड मोठा आहे. या कालखंडामध्ये सगळं बंद होतं, नाटक, थिएटर, सिनेमा सगळं बंद होतं. आणि जर करमणूक फुकटात करून मिळत असेल तर का नाही पाहिजे. आणि म्हणून वाटतं की मी जो शिवसेनेची ओळख करून देण्याची गरज नाही, तुम्हीच सांगितलं शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आणि तो आहेच, हे मी विधानसभेत सुद्धा बोललेलो आहे आणि ते मला लपवण्याची गरज नाही आणि मी लपवणार नाही. आता ज्यांना नवीन नवीन म्हणजे हे करून बघू ते करून बघू, आता बरेचदा असं होतं की मार्केटिंगचा जमाना आहे, तर मार्केटिंगमध्ये तुम्हाला नाही पसंत पडलं तर परत करा. तर तसं तुमचं हे तुम्हाला फळलं तर फळलं नाही तर परत, म्हणजे गाजराची पुंगी वाजली तर वाजली, हे असे भोंगेधारी पुंगीधारी खूप बघितलेत. पण मग या वातावरणामध्ये हिंदुत्वाचे 3 दावेदार तयार होत आहेत. म्हणजे नाही हो, बघा शेवटी ताबेदार हा शब्द चुकीचा आहे. तुम्ही हिंदूंना आणि हिंदू जनतेला एवढं असमर्थ किंवा काय त्याला म्हणायचं नासमज समजू नका. त्यांना बरोबर कळते शेवटी हिंदू म्हणजे कोण आहेत, काय ते या देशातून परके नाही आलेले. आता सुद्धा तुम्ही मी बोलतोय आपण हिंदूच आहोत. काही जण हिंदी बोलतात, काही जण बंगाली बोलतात, काही जण आपल्या देशामध्ये हिंदू हे अनेक भाषा बोलतात. पण कधीतरी हेच मी तुम्हाला सांगतोय की आम्ही मराठी, मग बाकीच्यांना हाकलून द्यायचं, मग ते फसलं तर मग आम्ही हिंदू, मग ते बाकीच्यांना घरात बोलवायचं. हे जे चाळे चालतात ना, ह्याला माकड चाळे म्हणतात. आणि हे ताबेदार वगैरे शब्द सोडा, पण आपला हिंदू आणि आपल्या देशातली आणि विशेषतः महाराष्ट्रातली जनता ही एवढी नासमज नाहीये. पण मग याच्यामध्ये म्हणजे माझा प्रश्न त्यातला मूळचा असा होता की आपली स्वतःची हिंदुत्ववादी ओळख टिकवण्यासाठी शिवसेनेला वेगळं काही करावं लागेल का? आता मुद्दा असा की शिवसेनेचं हिंदुत्व ओळखायचं कसं? इतके सगळे हिंदुत्ववादी म्हणतात स्वतःला. ओळखण्याची गरजच नाही. शिवसेना म्हणजे जे शिवसेना प्रमुखाने सांगितलं होतं की हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, त्याच्यामुळे आम्हाला सारखा आम्ही हिंदुत्वाचा डंका वाजवा नाही लागत. आम्ही हिंदू आहोत का असं तुमच्या वागणुकीमध्ये घडतं की तुम्ही कोण आहात तुम्हाला सांगावं लागतंय का? तुम्हाला रोज तुमची नवीन नवीन ओळख आणि नवीन नवीन तुमचे सगळे जे काही झेंडे ते फडकवायला लागतात, कधी ह्या रंगाचा, कधी त्या रंगाचा, कधी त्या रंगाचा. असं का दरवेळेला करावं लागतंय? आम्ही कधीच झेंडा बदललेला नाहीये. त्याच्यामुळे आमच्या म्हणजे खरं आता काही गोष्टी तुमच्या बोलण्याच्या ओघात मला माझ्या 14 तारखेच्या सभेसाठी सुचत आहे, तर ते आता काही मी करायची बोलणार नाही तुमच्याशी. तर हे दरवेळेला जन्मापासून नवीन नवीन झेंडेधारी जे आहेत ना, त्यांना त्यांची ओळख म्हणजे पहिली गोष्ट काय की काही वेळेला एक अस्तित्व दाखवण्याची गरज असते, ती दाखवण्याची लढाई. अस्तित्व टिकवण्याची वेगळी, अस्तित्व असलं तर ते टिकवण्याची लढाई कदाचित करावी लागत असेल. पण आधी आम्ही अस्तित्वात आहोत हो हे सांगण्याची ज्यांना गरज येते लागते त्यांचं ठीक आहे ना, त्यांना त्यांचा हक्क आहे तो. त्यांनी ते आपल्या देशात लोकशाही आहे. कधी म्हणजे पहिल्यापासूनचा काही जणांचा प्रवास पाहिला तर काही मशिदीतून बाहेर पडताना त्यांचे फोटो आहेत, काही मराठी माणसांसोबतचे आहेत, कधी हिंदूंचे, कधी काय ते मी कशाला लक्ष देऊ. मला आणि मी पुढे चाललेलो आहे. आणि या वातावरणात नवीनच एक समस्या निर्माण झाली की त्याचा बाकीच्या राज्यांमध्ये त्याचे पडसाद उमटले किंवा दखल घेतली गेली किंवा अन्य राज्यांमध्ये प्रत्येकाच्या प्रत्येक म्हणजे भाजपनी आणखी काही व्यक्तींकडून हे विषय काढले असं म्हटलं जातं. खरं खोटं त्या व्यक्तींना आणि भाजपला किंवा खरं सांगू का, मला तरी या गोष्टींना मी गौण मानतो. कारण आता आपण कोरोनातून बाहेर पडतो आहोत. आता गेल्याच आठवड्यामध्ये पंतप्रधानांनी परत एक कोरोनासाठी बैठक घेतली बऱ्याच महिन्यानंतर आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी एक तो धोक्याचा भोंगा म्हणा किंवा धोक्याची घंटी वाजवलेली आहे की बेसावध राहू नका. बेसावध राहिला तर करोना पुन्हा तुमच्यावरती आक्रमण करेल. आता या करोनाच्या काळामध्ये अनेक 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 कुटुंबातले करते करविते पुरुष गेलेले आहेत, काही महिला गेलेल्या आहेत, कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत, त्यांच्या घरातल्या चुली विझलेल्या आहेत. आता त्यांच्याकडे तुम्ही हे विषय घेऊन गेलात तर ते काय म्हणतील? तर मला आता इतर राज्यांबरोबर माझ्या राज्याची तुलना कोणाला करायची त्यांना करू द्या, पण कोरोना काळामधलं आपलं राज्य आणि इतर राज्य यांची सुद्धा तुलना करा आणि मग आपल्या राज्यामध्ये काय परिस्थिती होती, कशी परिस्थिती हाताळली, ज्याचं कौतुक उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि जागतिक पातळीवरती झालं, मला त्याच्यात समाधान आहे. त्याच्यामुळे आता ज्यांच्याकडे आता काय होतं बघा, त्यावेळेला सुद्धा मी मधल्या काळात म्हटलं होतं
की सुरुवातीला गो करोना गो, मग ते दिवे लावा, रिकाम्या थाळ्या बडवा, टाळोख करा, घंटा वाजवा, बेडुकुड्या मारा, सापासारखं सरपटा. याने काही झालं नाही, करोना नाही गेला त्यांनी. पण त्या थाळ्या ज्या तेव्हा वाजवल्या गेल्या त्या रिकाम्या थाळ्या भरतील कशा, हा आता विचार करण्याची गरज आहे. कारण त्या नुसत्या रिकाम्या थाळ्या बडवत 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 बसलो तर लोक शेवटी म्हणतील की रिकाम्या थाळ्या, तुम्ही आमची थाळी भरू शकत नाही म्हणून आम्हाला थाळ्या बडवावं लागतात, त्याच्यापेक्षा तुम्हालाच बडवतो. पण मग आता याचा सध्या जो ताजा मुद्दा तयार झाला, गाजवला गेला तो म्हणजे भोंग्यांचा. नाही, मला तो गाजलेला मुद्दा वाटत नाही. कारण मी तुम्हाला परत एकदा सांगतो, भोंग्याचा विषय हा सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा देशासाठी आहे. आणि त्याच्यासाठी गेल्या आठवड्यामध्ये माननीय गृहमंत्र्यांनी एक सर्वपक्षीय बैठक घेतली आणि त्याच्यात असंच ठरलं की हा निर्णय, जसं नोटबंदी देशभर केलात ना, लॉकडाऊन देशभर केलात ना, मग भोंगाबंदी देशभर करा ना, भोंगाबंदी करा. कारण सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्याच्यात स्वच्छ आपल्या केंद्र सरकार ही एक पार्टी होती, त्याच्यामुळे केंद्र सरकारनी तो आदेश काढला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तो जर का निकाल तुम्ही नीट वाचला तर, मी थोडं समजून घेतलं, मी वाचलेलं नाही, उगाच काहीतरी खोटं बोलण्यात अर्थ नाही, पण तो सर्व धर्मियांना आणि सर्वांना लागू येतो. त्याच्यामुळे नुसते एखादे भोंगे काढा असं नाहीये, मग आपल्याला सर्व धर्मियांना ते पाळावं लागेल, हा मुद्दा आहे. पण मला तो मुद्दा आता गौण वाटतोय, कारण माझ्यासमोर प्रश्न आहे तो म्हणजे राज्याला पुढे न्यायचंय, गुंतवणूक वाढवायची आहे. त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो ना की थांबलेलं अर्थचक्र परत फिरवायचं, हे मोठं आव्हान आहे. आपण त्या आर्थिक विषयाकडे येऊच, फक्त या अनुषंगाने शेवटचा मुद्दा. मध्यंतरी 2 दिवसापूर्वी बातमी आली की उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आदेशानुसार अनेक प्रार्थना स्थळांवरचे भोंगे काढले गेले. तेव्हा मुद्दा असा आला की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदेश देतात तर महाराष्ट्राचे का नाही देत? उत्तर प्रदेशमध्ये करोनाच्या काळात गंगेत प्रेत फेकून दिली होती, त्यांचं शेवटचे विधी पण झालेले नाही. 70च्या वरती मुलं ऑक्सिजन शिवाय तडफडून गेली. अनेक जणांना कोरोना काळात सुद्धा ऑक्सिजन मिळालं नाही. त्याच्यानंतर भयानक परिस्थितीचे फोटो येत होते, सगळी मोठीच्या मोठी मैदानही स्मशानभूमीची येत होती. त्याच्यामुळे तो मुद्दा हा जास्त भयानक आणि भीषण वास्तव सांगणार आहे. त्याच्यामुळे तो खरा मुद्दा होता. त्याच्यात काही जणांचे म्हणजे तो आकडा अजून मला नाही वाटत खरा आला असेल समोर, नेमके किती जणांनी प्राण गमावले उत्तर प्रदेशमध्ये. त्याच्यामुळे आत्ताचा जो मुद्दा आहे तो ते करू शकले नाही म्हणून हे करून लोकप्रिय होणार असतील तर त्यांची लोकप्रियता त्यांना लागू. मला माझ्या जनतेच्या जीवाची पर्वा आहे. पण मग हे जे 19,000 भोंगे काढले, 21,000 काढले, म्हणजे ते तुमचं म्हणणं काय सर्व धर्मीयांच्या प्रार्थना स्थळांवरून काढले गेले का? तुमच्याचकडे ती बातमी आली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा ते काढले, पण जे परवानगी मागतील आणि त्यांना परवानगी देतील ते भोंगे परत चढणार आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्वांनाच परवानगी लागणार आणि सर्वांनाच ते डेसिबल पाळावं लागेल. म्हणजे मग भजनं, कीर्तनं, आणखीन काही असेल आणि अजान असेल, बांग असेल, काही असेल, ही सगळ्यांना त्यांनी त्याच्यात खरं ते हिंदुत्वाचं नाही काम केलं, ते सर्व धर्म समभावाचं काम केलेलं त्यांनी. म्हणजे याच्यामधला खरा मुद्दा हा अजान नसून आवाज हा आहे असं वाटतं का? हे ज्यांना कळत नाही ना ते अजाणतेपणाने बोलतात असं मला वाटतं. पण मग जेव्हा याची अंमलबजावणी होईल तेव्हा सर्व धर्मियांसाठी समान होईल असा त्याचा अर्थ, असं सुप्रीम कोर्टाचा आदेश सांगतोय. त्याच्यात असं मला काढून दाखवा, म्हणून मी म्हटलं मी वाचलेलं नाही, पण मला काढून दाखवा की तुम्ही हेच फक्त भोंगे उतरवा, मशिदीवरचे उतरा आणि देवळावरचे जोरात लावा. तर हे म्हणून म्हटलं ना, अजानच्या पाठीकडून अजाणते प्राणाने जे काय चाललेलं आहे ना ते जाणून घ्या पहिलं. आता मला असं वाटतं की हा विषय पास झाला, कारण भरपूर त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचे मुद्दे आहेत. सरकारला 2.5 वर्ष जवळपास आता पूर्ण होत आहेत. 2 वर्ष तुमची करोनाच्या काळामध्ये सरकारची गेली, पण अजूनही तो एक चित्र एकसंध होऊन राज्याच्या विकासासाठी काही होऊ घातलंय असं निर्माण होताना दिसत नाही. याच्यातली हे मुळात विधान पटतं का, ही टीका पटते का, आणि तसं असेल तर त्याच्यातली अडचण कुठली? अजिबात नाही, मला हे अजिबात पटत नाही. कारण 2-2.5 वर्षामध्ये भले काही काळ आपला लॉकडाऊन मध्ये गेला, तिसरी लाट ही संख्येच्या मानाने मोठी होती. म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा 22,000 रुग्ण एका दिवशी येत होते, एवढी ही लाट प्रचंड होती. तरी देखील आपण ती व्यवस्थित हँडल केली. लॉकडाऊन लावण्याची वेळ आली नाही, कारण दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन तेवढा लागला नाही, हे आपलं नशीब. मात्र आपण आपली कामं थांबू नव्हती दिली. म्हणजे मग ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असेल,
आपल्या मुंबईचा कोस्टल रोड असेल, रेवस्ते रेड्डी, म्हणजे ही रस्त्याची कामं सांगितली मी तुम्हाला. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा हातभार जर त्या काळामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेला लावला असेल तो आपल्या शेतकऱ्यांनी. शेतकऱ्यांमुळे आपलं एक अर्थचक्र किंवा आर्थिक गाडं हे बऱ्यापैकी रुळावर राहू शकलं. ह्या काळामध्ये उद्योगधंदे हे बंद होते, पण गुंतवणूकदार म्हणजे सुरुवातीच्या काळात आणि त्याही काळामध्ये आपण जे करार केले, सामंजस्य करार, त्याच्यापैकी बरेचसे पुढे सरकले. गती मंदावली हे सत्य आहे, पण ती थांबली नव्हती, कधीच थांबू दिली नाही. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आपण पुढे 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 पुढेच गेलेलो आहोत. आणि म्हणूनच मी म्हणतो ना की आपल्या राज्याच्या तुलनेत इतर राज्य किती पुढे गेली हा सुद्धा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. मी मागे एकदा म्हटलं होतं की सुरुवातीला कोण सर्वे करतं, काय करतं कल्पना नाही, पण सातत्याने सर्वेमध्ये देशातल्या पहिल्या 5 मुख्यमंत्र्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव येत होतं. म्हणजे माझं, मी काय केलं? मी काहीच केलं नाही. मी अत्यंत नम्रपणाने हे श्रेय जे आहे ते माझ्या प्रशासकीय यंत्रणेला देतो. जी रस्त्यावरती तेव्हा कामं करत होती त्या यंत्रणेला असेल, मग डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी जे करोनासाठी लढत होते, कामं करत होते, शेतकरी होते, सगळे होते, त्यांचं श्रेय त्यांनी महाराष्ट्र थांबू नाही दिला. आणि ते या सगळ्याचं एकसंध चित्र लोकांसमोर नेण्यामध्ये आघाडी सरकार कमी पडतंय का हा मुद्दा, का विरोधी तुमच्या विरोधातला आवाज जास्त मोठेपणाने करतात, हा याच्यातलं काय नक्की? त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय ना की आपल्या महाराष्ट्र राज्याचं किंवा सरकारचं, आता सरकारमध्ये कोणी असू शकतो, तर ते शेवटी राज्याचं सरकार असतं, त्याचं तोडकौतुक करण्याचा एक मोठेपणा लागतो. तो मोठेपणा या लोकांकडे नाहीये. म्हणून मग त्यांना शेजारी पाजारी धुंडावे लागतात, कुठे कुठे काय काय चाललंय. म्हणजे घरात काय चांगलं चाललंय ते घरातल्यांची स्तुती किंवा कौतुक हे इतर जण करतात आणि आपण शेजाऱ्याचं करतो. करा, मला काय, माझी पोटदुखी नाही. शेजारी जर चांगलं काम करत असेल जरूर काम करू दे त्याला, शेजारच्या राज्याला. पण आपण जे चांगलं केलं ते चांगलं केलंच ना, मला बोला ना. मग ते लपवून ठेवण्यासाठी कुठेतरी भ्रष्टाचाराचा आरोप करायचा, कायदा सुव्यवस्था ढासळणे म्हणायचे, तो ढासळण्याचा प्रयत्न करायचा, नको ते विषय काढायचे. आणि आता मी पुन्हा पुन्हा सांगतोय की आता लोकांना, जनतेला आधार देण्याची गरज आहे. त्या काळात एक आधार देण्याची गरज होतीच, पण आता अनेक अनेक युवक युवती असतील आणि कुटुंब ज्यांच्या समोर आपल्या एक रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिलेला आहे, त्याला एक आधार देण्याची गरज आहे. म्हणजे आता सगळ्यांनी मिळून, खरं म्हणजे मी त्याही वेळेला एक आवाहन केलं होतं कोरोनाच्या काळात की आपण सगळे मिळून ह्या व्हायरसशी लढूया. जनता लढली, पण तेव्हाही विरोधी पक्ष हे उघडा ते उघडा ते उघडा हे उघडा याच्यातच होते. हे जरा हा नवीन महाराष्ट्र वाटतो का की विरोधी म्हणजे विरोधी, शत्रू शत्रू शत्रू, म्हणजे असं काही संवादच एकमेकांची राहिलेला नाहीये. म्हणजे कालच जसं उदाहरण दिलं होतं लोकसत्तेच्या संपदा केलं, 72च्या दुष्काळाच्या वेळेला मुख्यमंत्री विरोधी पक्षाने घेऊन गेले, विरोधी पक्ष आणि सरकार पक्ष एकत्र काम करत होते. आता तुमचा काही असं संवादच राहिलेला नाहीये सगळ्या लोकांबरोबर. पहिल्या प्रथम कालचा तुमचा अग्रलेख अप्रतिम होता आणि हेच वातावरण मला, हेच संस्कार मला महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहेत. हेच मला महाराष्ट्रात अपेक्षित आहे. काल आपण जो उल्लेख केला होता तो शिवसेना प्रमुख आणि शरद पवारांच्या संबंधातला, ठीक आहे. म्हणजे बघा कसं आहे की माझी जी राजकीय कारकीर्द सुरू झाली ती त्यावेळीची आहे. म्हणजे शरद पवार आमच्या घरी येत होते आणि सभांमधनं हे दोघं एकमेकांवरती टीका करत होते, पण तरी देखील दोघांमधला मैत्रीचा धागा घट्ट होता. आणि आज मला त्याचा अनुभव येतोय, त्याचा. म्हणजे कधीही बाळासाहेब आमच्या किंवा घरामध्ये बोलताना सुद्धा पवार साहेबांचा उल्लेख एकेरी करत नसत. ते त्यांना प्रेमाने शरद बाबू म्हणायचे. जास्तीत जास्त वैतागले ते या शरद बाबूला काय झालंय कळत नाही, असे काय करतात असं. पण म्हणजे ते एक वेगळी संस्कार होती. नाही तर आता म्हणजे कसं ते जाहीर याच्यामध्ये एकेरी शब्दात काही जण बडबडतात, त्याला त्यांचं ही तुम्ही जे बोलला ना की आपली जी शतकानुशतकाची परंपरा आहे, साधू संतांची परंपरा, मतभिन्नता मी समजू शकतो, एक वेगळं मत आहे मला, पण त्याच्यातनं एक सूडबुद्धी म्हणजे आता आपण म्हणतो ना शिवम करोति कल्याणम, त्याच्यात ते शत्रुबुद्धी विनाश, म्हणजे अनेकांना वाटतं की शत्रूची बुद्धी नष्ट व्हावी. तसं नाहीये की आपल्यातली जी वाईट बुद्धी आहे ती नष्ट व्हावी, तीच आता वाढत चाललेली दिसते. पण असं म्हणजे तुम्ही अनुभवलेलं नाही, पण तुमचा आता तसा अनौपचारिक संवाद हा विरोधी पक्ष नेत्यांशी होतो. अनौपचारिकला गिरीची माझं काय म्हणणं आहे
पूर्वी आमचा अनौपचारिक औपचारिक संवादामध्ये कुठेही तुटत नव्हता. म्हणजे मी भारतीय जनता पक्षाला साधारणतः पहिली आपली निवडणूक होती ती पार्ल्याची पोटनिवडणूक हिंदुत्वाची. रमेश हा आमच्या विरोधात लढला होता, आमच्या विरोधात होते आणि शिवसेना एकाकी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढलेली. आणि मला वाटतं रमेश प्रभूंची निवडणूक, हो, प्रभाकर कुंटे काँग्रेसचे उमेदवार होते. तर मला असं वाटतं, जर मी चुकत असेल तर करेक्ट करा, की देशात हिंदुत्वाच्या विषयावरती त्याआधी अनेक निवडणुका लढवल्या गेल्या असतील, पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जिंकली गेलेली, विजयी झालेली ही पहिली निवडणूक होती ती. आणि त्याच्यानंतर मग प्रमोदजी आले, गोपीनाथजी आले आणि एक आमचं कौटुंबिक नातं तयार झालं. कौटुंबिक नातं झालं. अटलजी सुद्धा, अडवाणीजी सुद्धा कधी पण, म्हणजे कधी बाळासाहेब तर कधी दिल्लीला गेले नव्हते. एकदा खूप वर्षांपूर्वी एकदा गेले होते, पण नंतर त्या काळात कधीच दिल्लीला गेले नाही. पण आवर्जून त्यांचे फोन चालायचे एकमेकांना. प्रमोदजी, गोपीनाथजी कधी कधी आज संध्याकाळी येतो, काम असेल तसं नाही, पण गप्पा मारायला. आणि मग मनमुराद गप्पा व्हायच्या. त्याच्यात राजकारणी असायचं, इतर काही थोडीशी गमती जमती त्यांच्या आठवणीतल्या सगळेजण एकमेकांशी शेअर करायचे. ते एक खेळतं वातावरण होतं ना. आता असे गप्पा वगैरे, चहा प्यायला वगैरे येत नाही कोणी. नाही, आता त्याच्यामध्ये फक्त बुद्धिबळ खेळला जातो, बाकी काही नाही होत. एक अलीकडे एक चित्र दिसतंय सतत, ते म्हणजे परवा पंतप्रधान आणि तुमची सगळ्यांची जी बैठक झाली त्याच्यामध्येही ते दिसलं. केंद्र आणि राज्य, त्यातही परत केंद्र आणि बिगर भाजप शासित राज्य यांच्यामध्ये एक थोडासा विसंवाद आहे किंवा दुहीभाव दिसतोय. त्यांनी मला असं वाटलं, पहिल्यांदा मला असं वाटलं की त्यांनी करोनावरती ते सांगत असताना करोनाची चौथी लाट रोखण्यासाठी पेट्रोलचे भाव कमी करा असं सांगितलं की काय, असं मला वाटलं. की काही राज्यांनी कमी केलेले आहेत आणि महाराष्ट्राचा त्यांनी उल्लेख केला. तर मला असं वाटलं, अरे हे आपल्याकडनं राहून गेलं, पेट्रोलचे दर कमी केले. तर मग मला असं वाटलं की काही काळ पेट्रोल फुकट वाटलं तर करोना नष्ट होईल की काय. पण हे अनपेक्षित होतं, मला अनपेक्षित होतं. आणि ज्या वेळेला सगळे संकटात आहे, मला उणीधुणी काढायची तशी आवश्यकता नसते कधी. पण तुम्ही जर का काढायला लागलं तर मला शेवटी एक आरसा दाखवण्याचं काम मला करावं लागतं महाराष्ट्राच्या वतीने, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने, काय नेमकं काय आहे. पण आता याच्यात एक झालेलं दिसतंय ते असं आहे की केंद्र सरकारच्या यंत्रणा विरुद्ध राज्य सरकारच्या यंत्रणा असा एक वेगळाच संघर्ष होताना दिसतो. त्याबाबत म्हणजे पश्चिम बंगाल जेवढा चांगलं वाईट हा त्याचं विश्लेषण नंतर होईल, पण पश्चिम बंगाल जेवढा या संदर्भात केंद्राला आव्हान देताना दिसतो तेवढा महाराष्ट्र दिसत नाही. काय म्हणजे तुम्ही अजूनही सांगतो तुम्हाला, अजूनही मागे एक आपला मुद्दा आपण चर्चेला केला आणि तो विषयावर, त्या विषयावरची आपली चर्चा राहिली, तो म्हणजे संघराज्य. संघराज्य बरोबर आहे. त्या संघराज्याच्या यांनी आपण जर का विचार केला तर शेवटी आपले देश हा या सगळ्या विविध भाषिक राज्यांना आणि भूभागाने घेऊन एकत्र झालेला आहे. प्रत्येक प्रदेशाची एक अस्मिता आहे. ती अस्मिता तुम्हाला चिरडता येणार नाही आणि त्या अस्मितेवरती त्यांच्या मनाविरुद्ध राज्य करता येणार नाही. आज आपण आपल्या तिरंग्याला प्राणापेक्षा प्रिय मानतो, मानलंच पाहिजे, देशाला प्राणापेक्षा प्रिय मानतो आणि ती जी भावना आहे ती सगळ्यांमध्ये असली पाहिजे. माझ्या सत्तेचा उपयोग किंवा दुरुपयोग, उपयोग जरूर करा, पण दुरुपयोग जर कोणी वेडावाकडा करत असेल तर त्याच्या विरुद्ध नाईलाजाने दंड हे थोपटावेच लागतील. आता पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत्या, त्या काळामध्ये जे काही घडलं तेव्हा तो बंगाल तसा पेटून, विचाराने पेटून उभा राहिला. आता महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुरुवात जर करायची ठरवली असेल तर शिवरायाचा महाराष्ट्र त्याला लढ म्हणून सांगण्याची गरज येत नाही, तो लढतोच. म्हणजे औरंगजेबाशी लढला, इतरांशी लढला आणि कालच तुम्ही ते म्हटलं ना, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले. त्याच्यामुळे महाराष्ट्र असा मरणारा नाहीये, कधी मरणारा नाहीये. वेळ आली तर नक्कीच लढायला महाराष्ट्र सज्ज राहील. परवाच्या पंतप्रधानांच्या बैठकीनंतर प्रथमच असं घडलं की लगेच मुख्यमंत्र्यांनी काही तपशील दिला आणि खुलासा केला गेला. पश्चिम बंगाल ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या यंत्रणांविरोधात उभं राहतोय तसा महाराष्ट्र उभं राहत नाही असं एक चित्र निर्माण होतं. तसं वाटतं तुम्हाला का? तुमचा स्वभाव तसा नाहीये? थोडासा बघा, शेवटी बंगाल आणि महाराष्ट्र एक क्रांतिकारक देणारे प्रदेश आहेत आणि पंजाब सुद्धा, म्हणजे सगळंच, पण प्रामुख्याने बंगाल आणि महाराष्ट्र. फक्त
थोडा एक महाराष्ट्र संयम जास्त दाखवतो आहे. आम्हाला असं वाटतं की इतकी वर्ष आम्ही, म्हणजे मी शिवसेनेपुरता विचार करेन की आम्ही इतकी वर्ष यांच्यासोबत होतो. त्यावेळेला एक जमाना असा होता की संपूर्ण देश, अटलजी पंतप्रधान होते आणि मोदी हटाव, मोदी तेव्हा मुख्यमंत्री होते गुजरातचे, त्या अहमदाबाद आणि कुठे दंगली झाल्यानंतर मोदी हटाव मोदी हटाव. आणि एका गोधरा अडवाणी साहेब एका सभेसाठी मुंबईत आले होते आणि त्यांनी मग आम्हाला आम्ही बसलो होतो बोलत, तर मग सगळ्यांना सांगितलं की जरा मुझे बाला साहेब से कुछ बात करनी है. मग मी प्रमोदजी वगैरे असे उठून बाहेर गेलो आणि नंतर ते बाळासाहेबांनी सगळ्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं की त्यांनी मोदीजींबद्दल चर्चा केली. आपको क्या लगता है? तर क्या लगता है मतलब नाही, सब बोल रहे मोदी हटाव. तर त्यावेळेला मोदीजींचं पंतप्रधान म्हणून काही प्रोजेक्शन झालेलं नव्हतं, पण बाळासाहेबांनी त्यांना ताट करून सांगितलं की बिलकुल हात नाही लावायचा, मोदी गया तो गुजरात गया, आणि म्हणे हिंदुत्वाला मोठा फटका बसेल. आता काय होतं आमचं आणि मोदीजींचं नातं? आज सुद्धा माझ्याबद्दल मी अगदी जाहीरपणाने सांगतो, तुमच्या माध्यमातून सांगतो, सगळ्यांनी सांगतो की मोदीजी आणि नरेंद्र भाई मी म्हणताना म्हणतो, माझ्या मनात आजही त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर आहेच, व्यक्ती म्हणून नक्कीच आहे. कारण आमचं तसं नातं आहे म्हणायचं का होतं म्हणायचं हे दोन्हीकडनं ठरवलं पाहिजे. माझ्याकडनं आहे, ह्याचा अर्थ लगेच युती होईल का असं नाही मी म्हणत. मी व्यक्तिगत म्हणतो की माझं आणि त्यांचं एक कुठेतरी आमच्या मनात दोघांच्याही बद्दल ओलावा जरूर आहे आणि तसाच तीच आपली संस्कृती. पण म्हणजे या सगळ्या या संघर्षामध्ये केंद्र आणि राज्य हा दिसतोय. ज्या पद्धतीनं तेलंगणाचा मुद्दा आहे, पंजाबचे राज्यकर्ते ओरडतायत, अरविंद केजरीवाल भूमिका घेत आहेत. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काहीतरी खुलासा केला. तर पडद्यामागे बिगर भाजप मुख्यमंत्र्यांना किंवा नेत्यांना एकत्र आणणं, पक्षांना एकत्र आणणं, यासाठी शिवसेना काही करते आहे, असं काही सुरू आहे? बघा, पहिल्या प्रथम मी उत्तर का दिलं, कारण पहिल्या प्रथम त्यांनी अनपेक्षितरित्या महाराष्ट्राला उगाचच बोल लावले, त्या बैठकीचा तो मुद्दा नव्हता. आणि ते झाल्यानंतर साहजिकच आहे, मला आकडेवारी जी खरी आहे ती देणं भाग होतं. कारण माझ्या लोकांचा, माझ्या जनतेचा गैरसमज होता कामा नये, हा माझा त्यामागचा उद्देश होता आणि आहे. माझी आजही अशी इच्छा आहे प्रामाणिकपणाने की चला, अजूनही वेळ गेलेली नाही. जिथे जिथे कोणाकोणाची राज्य असतील ती त्या लोकांनी, ठीक आहे, आम्ही 3 पक्ष एकत्र मिळून राज्य पण बनवले ना, सरकार चालवते ना सरकार, मग चालू द्या. निवडणूक येईलच, निवडणूक येणारच आहे. निवडणुकीमध्ये जनता बघेल ना काय करायचं ते. निवडणुकीमध्ये लोक आम्ही केलं ते योग्य की अयोग्य हे ठरवतील. पण जोपर्यंत ती वेळ येत नाही तोपर्यंत तुम्ही ते पाडण्याचा आणि त्यांना छळण्याचा आटापिटा करू नका. कारण तसं जर का झालं तर मग नाईलाजाने शेवटी सगळेजण जे तुमचं शासन पीडित राज्य आहेत ती एकत्र आल्याशिवाय राहणार नाहीत. पण या अशा वातावरणामुळे शासनापेक्षा किंवा शासक म्हणून काम करण्यापेक्षा त्या ईडीच्या, सीबीआयच्या यांच्याशी लढण्यातच वगैरे जास्त वेळ जातो असं वाटतं? बघा, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. आज पश्चिम बंगालमध्ये ह्या एजन्सीजना जायला भीती वाटते. अशी भीती पूर्ण देशभर होऊ शकते आणि शेवटी त्याच्यामध्ये फटके त्या संस्थेतले अधिकारी खातात. आणि ही सुद्धा आपलीच लोक आहेत, त्यांना तुम्ही सुडाने नका वागू. मी काल माझ्या कार्यकर्त्यांसमोर असं म्हटलं की खरं केंद्र सरकारने देशाच्या शत्रूबरोबर लढलं पाहिजे. तुम्ही एका पक्षाचे पंतप्रधान नाहीत, देशाचे पंतप्रधान आहात. चीन एका बाजूने घुसलेला आहे, हे नाकारता का तुम्ही? त्यांना पाकिस्तानला तुम्ही दमदाट्या करता. चीनला कधीतरी 7 वर्षात दमदाटी केली का आपण? एक तरी दणका चीनला देऊ शकलो आहोत का? पाकिस्तानला म्हटलं म्हणजे कसं आहे की आपल्याकडे काही विषय नसले का, जसं एक पानामध्ये तोंडी लावायला लोणचं असतं तसं पाकिस्तानला घेऊन बसताय तुम्ही राजकीय तुमच्या ताटामध्ये. की काय झालं तरी ते मरे पाकिस्तानचं चाटण चाटवलं की लोक खुश. की तसं तुम्ही आणि पाकिस्तानला दमदाट्या करताय, तर बरं ठीक आहे, एकदा तरी चीनला दम देऊन दाखवा ना. याचा अर्थ महत्वाच्या प्रश्नांना हात घालता येत नाही म्हणून कमी महत्वाच्या प्रश्नांवरती रान माजवलं जातं.
प्रमुख पक्षाकडून, सत्ताधाऱ्यांकडून केंद्रातल्या, असं तुम्हाला म्हणायचंय? तसं दिसतंय. कारण मला थोडंसं दुःख काय झालं की हे एवढं पूर्ण जगभर पसरलेलं संकट, त्या संकटामध्ये महाराष्ट्राने जे काम केलं त्याचं तुमच्याकडनं कौतुक खरं अपेक्षित होतं मला, पण ते न करता तुम्ही त्याच्यातही भ्रष्टाचार झाला, मग त्याच्यात सुद्धा काय झालं. म्हणून मी म्हटलं ना की आपल्या राज्याने जसं चीनचं तेव्हा कौतुक केलं गेलं होतं की 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल उभारलं, महाराष्ट्राने 15-18 दिवसात महाराष्ट्राने पण बीकेसी मध्ये उभारलं. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक आपण फील्ड हॉस्पिटल उभारली. म्हणजे हा आढावा जर का घेतला तर अख्ख्या राज्यात कोरोनापूर्वी सगळे रुग्णशय्या जर धरल्या तर ते 7 ते 8 हजार होते, त्याच्यात सगळे आले. आज आपण 4-4.5 लाखाच्या आसपास पोहोचलेले आहे. मला एक राज्य दाखवा की ज्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा वाढवल्या. ऑक्सिजनची आपली जी काही तयारी ही वाढवलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी युद्ध पातळीवरती आपण केल्या आणि राज्य आणि आपण कुठेही आकडेवारी लपवली नाही. जे काय खरे दुर्दैवाने मृत्यू झाले ते झालेले आहेत, दुर्दैव आहे ते, म्हणजे त्याच्याबद्दल मला दुःख आहेच की त्यांचे प्राण आपण वाचू नाही शकलो, पण त्याच्यात कुठे लपवाछपवी नाही केली. आरोग्य सुविधा वाढवल्या, सगळ्या काही गोष्टी केल्या. हे फार मोठं संकट होतं. त्याच्यातनं आता बाहेर पडल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र गुंतवणुकीमध्ये असेल, आणखीन काही मध्ये असेल. आता परवाच तो एक हे आला ना, त्या कुठल्या बँकेच्या यांनी सांगितलं की महाराष्ट्राचं जीडीपी वगैरे त्याच्यामध्ये महाराष्ट्र पण पुढे आहे, स्टेट बँकेच्या. मग आता हे बातमी तरी आली का हो? ही बातमी तरी आली का? बरं, ही जी अचिव्हमेंट आहे, ही अचिव्हमेंट आता काय झालेलं आहे की आपलं राज्य, माझा देश आहे, माझं राज्य आहे, असा अभिमान मी किती आपल्यापैकी, म्हणजे त्याच्यात आपण म्हणजे मी राजकारणी पण आलो, आपण पत्रकार सुद्धा आलात, मीडिया सुद्धा आले, असे लोकांना किती वाटतंय. फक्त आपण काय करतोय आता, काय एखादं काहीतरी असं निघालं की बागुलुवा तयार करायचा, हे उठले, हे उभे राहिले आणि हात वर केला, हे आता चपला घातल्या, गाडीत बसले, काच वर केली, काच खाली केली. अरे कोण काय पाहिजे मला त्याचं सगळं ऐकून बघून. पण माझं राज्य कुठे आहे, माझ्या राज्यात काय चाललेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण कधी कोणी लक्षच देत नाही. तुम्ही आता भ्रष्टाचाराच्या मुद्द्याचा उल्लेख केला. ते करणारे किंवा छोटे छोटे प्रश्न घेऊन तुमच्या घरासमोर काहीतरी स्तोत्र पठण करू इच्छिणारे वगैरे वगैरे असे आरोप करणारे मध्यंतरी, या सगळ्यांना हाताळण्यामध्ये शिवसेना कमी पडते, सरकार कमी पडतं, किंवा त्यांचा जो एक सापळा रचला जातो विषयांचा त्याच्यामध्ये अडकतं, असं वाटतं का तुम्हाला? त्यांना हाताळण्यात नाही, मला काळजी आहे. त्यांना हाताळणारे हात खूप आहेत माझ्याकडे, त्यांच्यापासून त्यांना वाचवायचं हा माझ्यासमोरचं, त्याच्यात मी कमी पडतो की काय अशी मला भीती वाटते. कारण अशा लोकांना हाताळणारे खूप आहेत, लाखो करोडो हात आहेत. त्याच्यामुळे हाताळण्याची मला काही चिंता नाही, उलट ते त्यांना वाचवण्याची चिंता पडते. हेच तर मला म्हणायचं, हे तमाशे कशासाठी पाहिजेत? हे तमाशे कशासाठी पाहिजेत? काय अचानक असं काय झालेलं आहे की तुम्हाला एकदम हनुमान चालीसा आठवलंय? असं काय, म्हणजे असं नेमकं आता या वातावरणात नेमकं काय तुम्हाला असं वाटलं की ते केलं पाहिजे? तर हेच तर माझं मत आहे की प्रत्येक जण आपापली जबाबदारी ओळखून वागलं पाहिजे, आणि ते जर वागलं ना तर आपल्यासमोर संकट कमी नाही येत, ती येतातच आहेत. हा राजकीय कार्यक्रम ठरवण्यामध्ये किंवा राजकीय कार्यक्रमांची जी मांडणी करायची असते की कथानकाची, पॉलिटिकल नॅरेटिव्ह असं म्हणायचं, तर ते सरकारला भाजपच्या मागे फरफडत जावं लागतंय अशी एक टीका केली जाते. त्याविषयी तुमचं मत काय? कुठे फरफटत गेले? उलट भाजपला समजत नाही की आता करायचं काय. कारण शिवसेना त्यांच्याबरोबर जाणार होती, त्यावेळेला राष्ट्रवादी तर 2 दिवसात चालली होती, काँग्रेसचे आमदार फुटणार होते, 2.5 वर्ष झालं काहीच होत नाहीये, ईडी बीडी सगळं झालं. आता तर मी तुम्हाला बोललो ना, लोकांच्या मनात संताप, तीव्र संताप आता उफाळून यायला लागलेला आहे की तुमची थेरं तुमची चाललेली आहेत, ह्याच्यावरती धाड, त्याच्यावरती धाड, माझ्या झोपडपट्टीतल्या कार्यकर्त्यावरती धाड. त्याच्यातनं लोकांची पोटं कुठे भरतायत? त्याच्यामुळे ते म्हणतील की तुमची थेरं आहेत, आणि असं तरी राजकारण आपल्या लोकांनी बघितलेलं नाही. आणि खोटे नाटे आरोप करून आपली पोळी भाजायची, त्या जनतेच्या पोळीचं काय? तर ह्या पातळीवरती राज्यातलं राजकारण कधीच गेलं नव्हतं, देशातलं गेलं नव्हतं. आता तुम्ही 3 पक्षाचं सरकार म्हणताय, त्याच्या विरुद्ध टीका जी होते त्यातला एक मुद्दा असा असतो की शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी तर आहेच आहे, पण सत्तेचं केंद्रीकरण किंवा सत्तेची सूत्र हे प्रामुख्याने राष्ट्रवादीकडे, आणि त्यातही
शरद पवार यांच्या हातामध्ये अशी एक टीका केली जाते, आरोप केला जातो. तुमचं मत काय? मी या गोष्टीचा विचार सुद्धा करत नाही कधी अशा आरोपांचा. हे ज्यांना काय बोंबलायचं ते बोंबलू द्या, मला त्याच्यात पर्वा नाहीये. सरकार उत्तम चाललेलं आहे. अगदी पवार साहेबांबद्दल बोलायचं झालं तरी एखाद्या वडीलधाऱ्याप्रमाणे, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना की त्यावेळेची जी बाळासाहेबांबरोबरची जी मैत्री होती, कधी पण त्यांच्या वागणुकीमध्ये एक अशी मस्ती किंवा रुबाब नसतो, कधीच नसतो. एखाद्या वडीलधाऱ्याप्रमाणे ते येतात, मुद्देसूद बोलतात, थोड्याफार इकडच्या तिकडच्या आमच्या गप्पा गोष्टी होतात आणि एक चांगलं छान सरकार चाललेलं आहे. त्याच्यामुळे सूत्र बित्र असं नाही, तिघही मिळून एकत्र काम करतोय. सूत्र म्हटलं तर एकत्र, हे एकच सूत्र आहे. पण मग नाही होऊ द्या. नाही, त्याच्यामुळे हेच माझं म्हणणं आहे की शेवटी काहीच मिळत नाही तर खोटे नाटे आरोप करा, बदनाम करण्याचा प्रयत्न करा, हे सगळं त्यांचं चाललेलं आहे. पण मग याच्यात सुद्धा मध्येच शिवसेनेतले काही आमदार खासगीमध्ये असेल, अन्यत्र उघडपणे असेल, नाराजी व्यक्त करतात की आमच्याच कामाला निधी मिळत नाही, सरकार आमचं आहे वगैरे वगैरे. हे मुद्दे काय येतात? बरोबर आहे. काही वेळेला काही गोष्टीमध्ये जो सुरुवातीला तुम्ही सुद्धा मला वाटतं कदाचित लोकसत्तेने दिली होती की नाही कल्पना नाही, 25 आमदार नाराज नव्हते, त्याचा अर्थाचा अनर्थ लावला गेला. हे मी अगदी फ्लॅटली नाकारू सुद्धा शकतो असतो तुमच्यासमोर की छे असं काहीच नाहीये. पण त्याच्यामध्ये असं होतं की काही कामं ही सुरुवातीच्या काळामध्ये ही थोडीशी रखडली, त्याच्यामध्ये थोडी अर्थगती आपली मंदावली होती आणि त्याच्यामध्ये एक निधी आणायचा कुठून हा सुद्धा प्रश्न होता. आणि ही जी एक सगळ्यात जरा चर्चा होती ती सर्वपक्षीय होती की बाबा माझ्या वॉर्डामधली ही कामं व्हायला पाहिजे आणि शेवटी 2 वर्ष 2.5 वर्ष झाल्यानंतर आता लवकर ती झाली पाहिजेत. तर ते असणं स्वाभाविक आणि ते राहणार, कारण ती कामाची घाई शेवटी तिथली एक लक्षात घ्या. माझ्यापर्यंत मी मुख्यमंत्री आहे म्हटल्यानंतर माझ्याकडे ग्रामीण भागातली जनता स्वतः गाऱ्हाणी घेऊन पोचू येतात, म्हणजे कधी त्यांना बंद जात नाहीये, पण येतील का? कारण ती साधी सुद्धा लोक आहेत. मग ते तिथल्या माझ्या लोकप्रतिनिधीला म्हणणार तुला निवडून दिलं तू काय करतोय, म्हणजे असं. पण साधारणतः बाबा हे पाणी आहे. आता साधी गोष्ट आहे, गेल्या आठवड्यात मी त्या माझ्या आजीबाईंच्या चंद्रभागा आजींच्या घरी गेलो होतो. आता तिकडे सुद्धा तिथल्या महिला होत्या, त्या सांगायला लागल्या साहेब आमच्याकडे तुम्ही आलात पण आमच्याकडे बघा ना पाण्याचा प्रश्न आहे ना, आहे, हे सोडवायला पाहिजे. त्रागा करून उपयोग नाही, हे सोडवलं पाहिजे. आता याच्यामधला आता तुम्ही उद्योग, अर्थ व्यवस्था वगैरे त्याला गती देणं हे सगळं म्हणालात, तर त्याच्या गुंतवणूक आकर्षून घेणं असेल, उद्योगांना आणणं असेल, याविषयी जो एक आग्रहीपणा लागतो तो महाराष्ट्रात दिसतोय असं वाटतं का? दिसत नसेल तर त्याची कारण काय आहेत? दिसतो आहे बघा. कोरोनाचं कारण हे कॉमन कारण सगळीकडे असलं तरी दरवेळेला सांगून चालणार नाही. आपण पाहिलं असेल की गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण दुबईमध्ये एक मोठं एक्झिबिशन मध्ये भाग घेतला आणि तिकडे महाराष्ट्राचं पॅव्हिलियन महाराष्ट्राचं अप्रतिम झालं होतं. तिकडे सुद्धा हजारो लोकांनी भेटी दिल्या, तिकडे सुद्धा काही एमओयू झाले. त्याच्यानंतर गेल्या 2 वर्षात काही लाख कोटींचे एमओयू आपण केलेले आहेत आणि आता त्यांना जागा देणं, त्यांच्यामध्ये आपण इज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून काही परवानग्या आपण कमी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण त्यांना सवलती देतो आहोत. या सगळ्या गोष्टी करत आज हे गुंतवणूकदार जे सामंजस्य करार केलेले आहेत ते प्रत्यक्षात आपल्या इकडे काम सुरू करण्याच्या त्या अवस्थेत आलेले आहेत. आता यातला कमी पडतोय अशातला भाग नाहीये. यातला एक 2 खरं म्हणजे उद्योग संदर्भात महत्वाचे प्रश्न की रतन टाटांसारख्यांनी सांगितलं होतं की सगळ्यात मोठी रोजगार वृद्धी ही पर्यटन क्षेत्रामध्ये असू शकते. आता सध्या जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते पर्यटनातल्या काही अतिशय महत्वाच्या गड किल्ल्यांची छायाचित्र काढणारे वगैरे म्हणून ओळखले जातात. त्यांचं प्रदर्शनही होतं, त्यांचं पुस्तकही. माझा मुलगा पर्यटन मंत्री आहे त्याच्याकडे त्या विषयाकडे येतोच. पण याचा अर्थ असा की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं पर्यटन क्षेत्र हे प्रेमाचं असताना पर्यटन क्षेत्राला गती मिळावी यासाठी अधिक काही व्हावं असं वाटतं का, किंवा केलं जातंय का? वाटत नाहीये, करतोय आपण. पर्यटनाला सुद्धा उद्योगाचा दर्जा दिलेला आहे. त्याच्यानंतर या विषयावरती खरं पर्यटन आणि पर्यावरण या विषयावरती तुम्ही आधी त्याची मुलाखत घ्या. म्हणजे तुम्हाला तो माझ्यापेक्षा कित्येक पावलं पुढे गेलेला आहे. पर्यावरण त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे आणि पर्यटनामध्ये सुद्धा तो खूप पुढे गेलेला आहे. आणि जी काय त्यांनी धोरणं आणलेली आहेत
म्हणजे अगदी कोकण किनारपट्टीवरती सुद्धा, इतर सुद्धा ठिकाणी त्याचं ते काम चालू असतं. आणि पर्यटन स्थळं विकसित करणं, त्याच्यामध्ये पर्यटन वाढवणं, त्या ठिकाणी सुविधा देणं. नुसतं एखादं पर्यटन स्थळ केलं आणि सोडून दिलं अर्धवट, तसं नाहीये. पर्यटन स्थळाला शेवटी सुविधा जर का नाही दिल्या तर पर्यटक आले तर राहतील कुठे, करणार काय? तर म्हणून याच्यासाठी मी तर तुम्हाला विनंती करेन की ह्या 2 विषयासाठी तुम्ही आदित्यची एक मुलाखत घ्या. केवळ एक आता काय होतं, आपला मुलगा म्हणून जास्त कौतुक करणं मला थोडस हे होतं, अवघडल्यासारखं होतं. पण त्यामुळे तुम्हाला कळेल की नवीन पिढी ती कोणत्या नजरेतून आपल्या राज्याकडे बघते, आपल्या देशाकडे बघते आणि ती काय करू इच्छिते. आता सुद्धा आपण इतके वर्ष लटकलेला तो चिपीचा एअरपोर्ट, काही का असेना, कोणी काही बोलू रे, सुरुवात केली की नाही केली. शिर्डीचा एअरपोर्ट आता मस्त मोठा डेव्हलप झालेला आहे, त्याच्यावरती आता वर्दळ वाढते. आपल्याकडनं कोकणचा सागरी किनारपट्टा आहे, त्याच्यात तो रेवस्ते रेड्डी, तो एक महामार्ग सुरू, त्याचं कॉन्क्रिटीकरण करतोय आपण 4 लेनचं. अशा बऱ्याच काही गोष्टी करतो आपण. त्यातला एक उद्योगाचा म्हणलं की एक हमखास येणारा प्रश्न आणि विचारायलाच हवा असा, तुम्हालाही तो त्याच्यावरती बोलायला आवडेल की नाही हा मुद्दा अर्थातच महत्वाचा आहे. तो म्हणजे नाणारचं तेल शुद्धीकरण प्रकल्प, याचं नक्की काय होणार आणि तो एवढी मोठी चांगली गुंतवणूक महाराष्ट्र हातातनं घालवणार का? नाणारच्या बद्दल म्हणाल तर शिवसेनेची पहिल्या प्रथम मी भूमिका सांगतो की प्रकल्पाला विरोध करणं किंवा प्रकल्पाचं समर्थन करण्याचा मुद्दा सहसा येत नाही. कारण जर का तिथली जनता त्याला राजी असेल तर ते आपोआप तो प्रकल्प स्मूर्ती होतो. पण मला आठवतंय, मी एका कार्यक्रमासाठी काही वर्षांपूर्वी जेव्हा त्या भागात गेलो होतो तेव्हा व्यासपीठावरती काही लोक मला भेटली आणि त्यांनी मला निवेदन दिलं की इकडे नाणारला हा प्रकल्प येतोय आणि तो आम्हाला नकोय, तो प्रदूषण करणार पाहिजे. मी त्याच व्यासपीठावरनं सांगितलं की शिवसेनेची भूमिका हीच आहे की जर स्थानिक लोकांना विश्वासात न घेता, त्यांना नीट जर का समजून न सांगता, त्यांना जर वाटत असेल की हा विघातक प्रकल्प आहे तर शिवसेना त्या जनतेच्या सोबत राहील. जनतेच्या सोबत राहणं ही आमची कायम भूमिका राहिलेली आणि ती राहणार. मग करता करता तो लढा वाढत गेला. साधारणतः एक क्षण असा आला की आता नाणार गेलाच पाहिजे, घालवलाच पाहिजे आणि शिवसेना तिथल्या लोकांच्या बाजूने उभी राहील. त्याच्यात आणखीन एक गोष्ट समोर आली की नाणारचा प्रकल्प जाहीर होण्याच्या आधी तिथल्या जमिनी काही परप्रांतीय दलालांकडनं विकत घेतल्या गेल्या. म्हणजेच काय की हा प्रकल्प आधी कागदावरती आखला गेला कोणालाही न सांगता, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. परस्पर दलालांनी घेतल्या आणि मग सरकारकडनं चढत्या भावाने त्या त्याला दिल्या गेल्या. मूळ जी माझी कोकणी लोक तिथली होती, कारण आता बरीचशी कोकणातली घरं कशी आहेत की घरी तिथे कोण असलं तर असलं, नाही तर बहुतेक सगळे मुंबईकर झालेले आहेत. एक सणासुरीच्या दिवशी घरी जातात, नक्की जातात. आता सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक माझे कोकणी माता भगिनी बांधव कोकणात जातात, भराडी देवीच्या जत्रेला जातात, दिवाळीला जातात, गणपतीला जातात, तर तसे जातात. पण काही जण आता तिकडे काय तसं नाहीये, तर ठीक आहे, जमिनीला दुप्पट भाव येत असेल, काय वाईट आहे. पण तो दुपटीपेक्षा चौपट मिळणार होता ही योजना आल्यानंतर हे कोणाला माहित नाही. आणि हा एक भाग झाला आणि तिथल्या लोकांचा त्याला असलेला तीव्र विरोध हा दुसरा भाग झाला. म्हणून आपण गेल्या सरकारच्याच वेळेला तो नाणार प्रकल्प रद्द केला. नाणार येथे होणारा प्रकल्प, रिफायनरीला विरोध, मी त्याही वेळेला सांगितलं होतं की जिथे कोणालाही रिफायनरी त्याचं स्वागत करत असतील तर आम्ही ती आणल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. आता सुद्धा आपले प्रयत्न सुरू आहेत. गुंतवणूक घालवावी असं कोणालाच वाटत नाही, कारण शेवटी गुंतवणूक घालवणं म्हणजे आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा आला तर रोजगाराची संधी, खरंच रोजगाराची संधी स्थानिक लोकांना उपलब्ध होईल असा उद्योग आहे का? त्याच्यानंतर राज्याच्या अर्थचक्रामध्ये तुम्ही किती भर घालू शकाल? नंतर खरंच तिथल्या पर्यावरणाला अगदी घातक नसला, पोषक नसला तरी मधला मार्ग स्वीकारणारा असा प्रकल्प आहे का? या सगळ्याची खातरजमा करून जर कुठे हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कोणी घेत, म्हणजे जर चालत असेल की ठीक आहे येऊ द्या आमच्याकडे, मला काही हरकत नाही त्याची. पण लोकांचा विरोध, लोकांना डिवचून चिरडून त्याला म्हणजे गोळ्या घालायच्या, पिटायच्या आणि सांगायचं अरे तुला कळत नाही, तुझ्या विकासासाठी हा प्रकल्प आहे, हा नाही विकास मला परवडणार. पण गुंतवणूक म्हणून यावी यासाठी प्रयत्न राज्य सरकार करेल असं याबाबत मी माझं म्हणणं की गुंतवणूक
एकूणच जनरल, केवळ ह्या प्रकल्पाबद्दलच नाही, एकूणच गुंतवणूक आलीच पाहिजे, त्याच्याबद्दल ती गुंतवणूक येते इतर प्रकल्पांची. या प्रकल्पाबद्दल सुद्धा आपण आता पर्यायी जागा काही शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिथल्या लोकांनी पण तो समजून घ्यावा आणि तिथल्या लोकांनी स्वागत केलं तर मला आनंद आहे. मला आनंद आहे. उद्योगासंदर्भातला शेवटचा प्रश्न, स्थानिक खंडणीखोर हा एक उद्योगांना मोठा अडथळा येतो असं अनेक वित्त संस्थांची माणसं किंवा हे उद्योग संघटना वगैरे म्हणत असतात. तर त्याचा बिमोड व्हावा किंवा त्याला आवर घाला अशी काही व्यवस्था असू शकते का? असायला पाहिजे, पण स्थानिक खंडणीखोर आपल्याकडचे जे उद्योगपती आहेत ते देशातले नामांकित उद्योगपती आहेत. टाटा आहेत, बिर्ला आहेत, अंबानी आहेत, सगळे आहेत, मोठे मोठे महिंद्रा आहेत, खूप आहेत. म्हणजे अशी नावं घ्यायला गेलं तर खूप आहेत. पण त्यांच्याकडनं आता खरं म्हटलं तर मी 2 वर्षापूर्वी या सगळ्यांना भेटलो होतो मुख्यमंत्री म्हणून एकत्र. तर पुन्हा ती एक हे आलेली आहे, कारण मी त्यांना तेव्हा एक असं वचन दिलं होतं की एक ठराविक काळानंतर आपण एकत्र भेटत जाऊ आणि तुम्ही आम्हाला सूचना द्या किंवा तुम्ही आमचे ब्रँड अँबॅसेडर बना की महाराष्ट्राचं वातावरण, महाराष्ट्र उद्योगधंद्याला कसं पोषक आहे, इथलं एकूण संस्कृती कशी आहे, दळणवळणाची साधनं काय आहेत, हे तुम्ही लोकांना सांगा. तर ते पण खूप खुश झाले. ते म्हणाले की असं आम्हाला कोणी बोलवलं नव्हतं. आता काय झालं की 2 वर्ष माझी याच्यात गेली, त्याच्यानंतर हे थोडंसं मानेचं खटलं झालं. आता मला लवकरच त्यांना सगळ्यांना पुन्हा एकदा एकत्र बोलवायचंय आणि त्यावेळेला हा विषय जर कुठे कोणी तसं मांडला तर नक्की त्या खंडणीखोराचा बंदोबस्त करू आपण. पण उद्योगपतींना पुन्हा एकदा बोलवण्याचा मानस आहे, प्रयत्न आहे, कारण ते खूप महत्वाचं काम झालं. नक्कीच आहे. माझा हा पूर्वी मी ठरवलेला कार्यक्रम होता. दुर्दैवाने हे मध्ये कोरोनाचं प्रकरण उपटलं नसतं तर आतापर्यंत माझ्या छान अनेक बैठका झाल्या असतात त्यांच्याबरोबर. तुम्ही आता परत राजकीय सभा घेऊ इच्छिता 14 मे पासून म्हणताय, तसं या उद्योगपतींच्याही बैठका त्याच म्हणजे लवकरात लवकर होतील असं म्हणताय? हो. आता सगळ्यांना एकदा परत विनंती करेन की त्यांच्या साधारणतः एक सगळ्यांच्या सोयीची अशी वेळ ठरवून एक एकत्रित बैठक घेण्याचं माझं मनोदय नक्की आहे आणि तुम्ही घेणार. आता मी काय म्हणतात त्याला, काही दर्शकांचे, प्रेक्षकांचे, सहभागींचे प्रश्न घेण्याच्या आधी काही 2-3 छोटे मुद्दे. मागे पण तुम्ही हा मुद्दा मांडला होता, सत्ता आल्यानंतर, आता शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर तर पक्ष संघटना, त्याची उभारणी आणि त्याचबरोबर संस्थात्मक, शिवसेनेवरचा एक आक्षेपाचा भाग असतो की संस्थात्मक उभारणी शिवसेनेकडून झाली नाही. तसं काही व्हावं यासाठी काही प्रयत्न असणार आहे? हे खरं आहे. आम्ही काय, शिवसेनेची धाटणीच वेगळी आहे. अन्यायाविरुद्ध लढणारे असे शिवसैनिक आहेत. एकावर कोणावर विश्वास टाकले की पूर्णपणे अंधविश्वास आम्ही टाकतो आणि मग स्वतःच्या आयुष्याकडे, कुटुंबियांकडे हे शिवसैनिक कधी म्हणावं तसं लक्ष देत नाहीत. लढायला पुढे असतात आणि बाकीचे लोक हे पेढे वाटायला असतात. म्हणजे लढताना शिवसैनिक असतो, पेढे वाटायला दुसरेच येतात. तेव्हा शिवसैनिक बिचारा तुरुंगात गेलेला असतो. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे असे अनेक जण, आता शिवसेनेची 2री, 3री, 4थी पिढी स्थापनेनंतरची, आणि मी माझ्या सैनिकांना हेच सांगतो की जरा संघटना तर मजबूत करा, ती आहेच, पण संस्थात्मक कामं ही लोकांच्या उपयोगी पडणारी कामं असतात. त्याच्यामुळे ती सुद्धा एक कायमस्वरूपी अशा गोष्टी तुम्ही करत चला. शिवसेनेचा चेहरा त्यामुळे तो आता बदलायला हवा, कारण सतत संघर्ष हा ठीक आहे, तो पक्षाची धाटणी होती, जन्म झाला तेव्हा ते आवश्यक होतं, पण आता स्थिरावल्यानंतर पण संघर्ष आवश्यक वाटतो का? त्यामुळे आता थोडासा चेहरा बदलायला हवा, नवीन रूप घ्यायला हवं शिवसेनेचं, असं वाटतं का? एक सांगतो तुम्हाला, तसं चेहरा बदलण्याची वगैरे काही आवश्यकता मला वाटत नाही, कारण शिवसेनेने कधीच चेहरा बदललेला नाही आणि कधीच चेहरा लपवलेला नाही. त्याच्यामुळे आम्हाला त्याची कधी आवश्यकता वाटली नाही. काळानुरूप थोडासा एका आपल्या धोरणामध्ये बदल, कारण मी तुम्हाला जे सांगितलं ना की शिवसैनिक हा नेहमी दुसऱ्यांना मदत करण्यामध्ये पुढे असतो. म्हणजे शिवसेनेतल्या शाखेतल्या सैनिक सुद्धा, म्हणजे अनेक अशी उदाहरणं सांगता येतील की अगदी मुंबईमध्ये सुद्धा जेव्हा मुंबई तुंबली होती म्हणा, काही होती, तेव्हा इतरांना वाचवताना शिवसैनिक गेलेले आहेत. आणि हे मी स्वतः त्यांच्या कुटुंबियांना भेटलो तेव्हा मला कळलं की नुकतंच लग्न झालेले तरुण गेलेले आहेत. काही जणांना मी मागे तुम्हाला नावानिशी पण सांगितलं होतं की छोटी छोटी मुलं होती, पण त्यांनी कुटुंब न बघता माझ्या समोर माणसं बुडतायत हे म्हणजे पाहता येत नाही आणि न राहून त्यांनी उडी मारली. काही जणांना वाचवू शकला, पण दुर्दैवाने त्याच्यातून गेला. असे हे शिवसैनिक आहेत आणि ह्यांना मला जपावं लागतं. शेवटचा प्रश्न आपण मग काही वाचकांचे घेतोय.
तुम्ही पुराचा उल्लेख केला. सध्या जो एक जागतिक तापमान बदलाचा तो आदित्य त्याच्या आवडीचा जास्त विषय, पर्यावरण हे एक मोठं आव्हानाचं क्षेत्र उभं राहत आहे. तर महाराष्ट्राकडे त्याविषयी काही हाताळण्यासाठी काही योजना आहे का, काही काम त्या अनुषंगाने सुरू आहे का? कारण गेली 2-3 वर्ष सतत वादळाचे मुकाबले कोकणाला, महाराष्ट्राला करावे लागतात आणि मुंबई बुडणं असेल तर ते नित्याच होईल. पावसाळा जवळ आलेला आहे, उन्हाळ्याला प्रचंड तीव्र आहे. तर पर्यावरण हे मोठं आव्हान असताना त्याविषयी राज्याची काही योजना आहे का? आपल्याला तुम्हाला माहिती असेल की गेल्या वर्षी आदित्य ते COP26 त्या याला गेला होता आणि त्याच्यात मी अभिमानाने सांगेन, बरं त्याची सुद्धा कुठे बातमी आली बघा, त्याचं सुद्धा कौतुक कोणी केलेलं नाहीये. आदित्य तिकडे गेला होता आणि संपूर्ण देशात महाराष्ट्राला ते एक तो सन्मान मिळाला होता की शाश्वत विकास. आता बघा, 2 प्रश्न तुम्ही मला विचारले, 2 टोकाचे. एका बाजूला रिफायनरी बद्दल विचारलात, एका बाजूला पर्यावरणाबद्दल विचारला. मला मधनं चालवं लागतं. एकदम रिफायनरी म्हटलं तरी गुंतवणूक पाहिजे, गुंतवणूक करायचं झालं तर जीव वाचवायचा आहे. मग शेवटी प्रायोरिटी दोघांनाही देताना मधला मार्ग हा आपल्याला स्वीकारावा लागतो. म्हणून शाश्वत विकास हा जो एक मार्ग आहे की पर्यावरणाची हानी होऊ न देता विकास कसा करता येईल, पर्यावरणाची हानी न करणारे उद्योगधंदे कसे येता येतील. आता नवीन आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल्स याची सुरुवात झालेली आहे. 2 व्हीलरमध्ये जरा थोड्या अडचणी दिसतात येताना, पण हे मला असं वाटतं प्रत्येक जेव्हा नवीन काहीतरी आपण स्वीकारतो त्यावेळेला ह्या अशा अडीअडचणी येत असतात आणि त्यातून शिकत आपण त्या विषयाला अधिक आपलंसं करत जातो. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक बसेस, मुंबईमध्ये जेवढे इलेक्ट्रिक बसेस आता येत्या काही दिवसात येत आहेत तेवढा अन्य कोणत्याही राज्यात येत नाहीयेत. म्हणजे हे जे आहे प्रदूषण कमी करणाऱ्या, ग्लोबल वॉर्मिंग किंवा ते कार्बनचं प्रमाण मोजणं वगैरे, हे सगळं म्हणून म्हटलं नाही की सगळे त्याचे किचकट विषय आहेत. ते माझ्यापेक्षा अधिक सोप्या पद्धतीने तो तुम्हाला सांगू शकेल. आणि ते झालं, पण मुख्य मुद्दा कुठे येतो की सरकार ते ठामपणाने दिसणं, करणं किंवा निर्णयाची मालकी घेणं हे कधी दिसायला लागेल असं? नाही, असं म्हणजे नेमकं तुम्हाला काय सांगायला पाहिजे. कारण आता बघा, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणालाच माहिती नव्हतं की आपण मुंबईमध्ये साधारणतः 800 एकर हे राखीव वन केलं. फॉरेस्ट आहे आपल्याकडे, पण ते राखीव कोणी केलं नव्हतं कारण आम्हाला ते हळूहळू खात जायचं होतं. आरेची कारशेड सुद्धा बरोबर तिकडेच, जिची आवश्यकता नव्हती, जी कांजूरला बनू शकते, पण अजून जागा मिळत नाहीये. पण तो प्रश्न आता मेट्रो तर सुटणार कसा? कारण मेट्रो आता लटकली असं चित्र झालंय ना. पर्याय तर काढतो आहोत, पण ह्याच्यामध्ये केंद्राने ती जागा द्यायला काय हरकत आहे? मेट्रो कारशेड मी तुम्हाला सांगितलं होतं की आरे आता सुद्धा तिकडे पहाटे किंवा संध्याकाळी बिबटे फिरतानाचे फोटो मिळत आहेत, बरोबर आहे. आता हे आपल्याला लाभलेलं जे नैसर्गिक देणं आहे ते आपण न टिकवता आपण आपल्या सोयीप्रमाणे चर्चा करतो. म्हणजे मग आपल्याला शेवटी जसं म्हटलं की उद्योगधंदे पाहिजेत, म्हणून मग काय करायचं की आहे ते जंगल कापत जा. तशीच कापत गेलेलो आतापर्यंत आपण. आणि मग अचानक आपल्याला साक्षात्कार होतोय की आता ग्लोबल वॉर्मिंग मध्ये पाऊस, अतिवृष्टी होते, उन्हाळा वाढतोय, थंडी वाढते, बर्फ पडतोय, हे होते ते होते. मग झाडं वाचवा. पण तोपर्यंत ती वेळ गेलेली असते निघून. म्हणून मला असं वाटतं की आता आहे ते आपण टिकवलं पाहिजे. आता सुद्धा आदित्यचा हा जो प्रयत्न चाललेला आहे की प्रत्येक गुंतवणूक येताना एक आपण आपले जे धोरण आहे त्याच्यामध्ये आपण ते हल्ली आता एक ह्या आधी मला ग्रीन टी हा माहिती होता, पण आता सगळ्याला ग्रीन ते असं सगळं ग्रीन लावत चाललेले आहेत. तर पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचेल अशा पद्धतीने आपण उद्योगधंदे इकडे आणावेत की जेणेकरून आपण श्वास घेताना सुद्धा एक चांगली कमीत कमी अशुद्ध हवा ही आपल्याला पोचत जावी. पण आता 2 दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्र्यांचं विधान आलेलं आहे की त्या मेट्रोच्या ती जी काही कारशेड उभारायची आहे त्याला आरे शिवाय पर्याय नाही, इतकं ठामपणे त्यांनी सांगितलं गेलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रींना त्यांचं काय मत आहे या विषयावर? माझं मत आहे की आरेची जागा चुकलेलीच आहे. ती 2031 पर्यंत फुल टू कॅपॅसिटी, म्हणजे त्याच्यानंतर नवीन जागा आपल्याला शोधावीच लागली असती. आज सुद्धा वेळ गेलेली नाही. आता आरेमध्ये आपण कारशेड करत नाही आहोत. कांजूरची जागा मिळाली तर सोन्याहून पिवळं. ही मेट्रो ही आपण बदलापूर, अंबरनाथ पर्यंत नेऊ शकू. तिकडे अधिक लाईनची सोय होऊ शकते. आता सुद्धा काय झालेलं आहे की मेट्रोचं प्लॅनिंग जे सुरुवातीला झालं, आता त्याच्यात जास्त खोलात मला जायची आवश्यकता नाहीये, पण ते अधिक काही वेळेला चांगल्या पद्धतीने होऊ शकलं असतं, नक्की होऊ शकलं असतं.
सुविधा ह्या दिल्या गेल्या पाहिजेत, त्याच्याबद्दल नाहीच आहे, पण सुविधा देताना सगळ्या शहराचा चोथा करून पर्यावरण, प्रदूषण या सगळ्या गोष्टी अंगावर घेऊन तुम्ही जर का घाई गर्दीने काही करत असाल तर हा विकास हा जीवघेणा विकास करू शकतो. नाही, पण केंद्रामध्ये जोपर्यंत शिवसेनेचं सध्याचं चित्र असं आहे की हे तुम्हाला कांजूरमार्गसाठी परवानगी का मिळेल, का दिली जाईल, दिली मिळेल असं वाटतच नाही. मग पर्याय काय? का नाही, का वाटतं तुम्हाला असं? मी जी काय म्हणजे तुमच्या दोन पक्षांमधलं जे काही राजकारण सुरू आहे, ह्याच्यामध्ये राजकारण कुठे? ह्याच्यामध्ये वस्तुस्थिती आहे. शेवटी जर का आपल्याला जनतेची सेवा करायची, जनतेच्या सुविधेसाठी जर का काम करायचे असतील तर कांजूरची ओसाड जागा द्यायला काय हरकत आहे? बरं, ही जागा केवळ कागदावरती स्टॅम्प पडला म्हणून तुमची, ती माझ्या महाराष्ट्राची जागा आहे आणि ती माझ्या राज्यासाठी, माझ्या मुंबईसाठी पाहिजे. ती खाजगी कोणाला मी द्यायची नाहीये मला ती. आणि त्याच्यात जर का अधिक काही लाखो किंवा काही 1.5 कोटी लोकांना जर त्या सुविधाचा उपयोग होणार असेल तर ती जागा का नाही द्यायची? बुलेट ट्रेनची जागा तुम्ही एकतर्फी गिळायला बघताय, ती बुलेट ट्रेनची जागा ही मुंबईची जागा आहे. पण म्हणजे मुद्दा असा आहे की जर मिळणार नसेल तर मग करणार काय? तुम्ही त्याच्यावरती सुद्धा आपण मार्ग काढतो आहोत. अजून जरा फायनल डिटेल वर्कआउट झालं का ते सगळ्यांसमोर येईलच ते. अक्षरशः शेवटचा प्रश्न. सकाळी तुम्ही 1 मेच्या निमित्तानं 4 शेवटचे विचारले. नाही, माझ्याकडचा शेवटचा खरोखर 1 मेच्या निमित्तानं तुम्ही सकाळी राज्यपालांबरोबर असणार, ते आमदारांचं प्रकरण काढा वगैरे काय विनंती केलीत की नाही त्यांना? मी नाही काय विनंती केली, कारण तेवढा वेळ पण मिळाला नाही आणि प्रत्येक वेळेला भेटले का तेच काय बोलायचं. मला असं वाटतं की काय नाही, एक सेकंड. आता हाच जो तुम्ही मुद्दा काढला हा महत्वाचा आहे. हा सुद्धा हे आमदार म्हणजे आपले काय आपल्या कंपनीतले खाजगी कर्मचारी नाहीयेत. तरी तो राज्यपाल नियुक्त ते असले तर ते काय खाजगी त्यांचे कर्मचारी नाहीयेत. हा लोकशाहीचा अपमान आहे. म्हणजे लोकशाहीचा खून म्हणून जे विरोधी पक्ष गळे काढतात, तो हा महत्वाचा एक मुद्दा आहे की एक पूर्ण सभागृह फुल कोरम एखादा विषय आल्यानंतर एक बहुमत लागतं. बहुमत केवळ ठराव पास किंवा नापास होण्यासाठी नाहीये, तर मतमतांतर असतात, ती मांडली जायला पाहिजे. आणि हे सुद्धा हे लोकप्रतिनिधी आहेत, राज्यपालांचे प्रतिनिधी नाही आहेत. एक प्रथा म्हणून राज्यपाल नियुक्त आहेत, पण खरे लोकप्रतिनिधी आहेत ते राज्यपालांच्या घरातले नाहीयेत कोणी नोकर चाकर. तर हा जो एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती विरोधी पक्ष काहीच काय बोलत नाहीये. माझा अधिकार आणि माझी मर्जी ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. ते गाणं नाहीये मेरी मर्जी मैं चाहे हे करू, मैं ते गाण्यात पिक्चर मध्ये ठीक आहे कारभारात नाही, पण त्याच्याबद्दल त्यांना कोणी जाबच विचारत नाही. चांगला मुद्दा तुम्ही म्हणलात. भक्ती, मला असं वाटतं की भरपूर प्रश्न आलेले आहेत. आपण आता काही प्रश्न त्यांचे घ्यावेत मुख्यमंत्र्यांना. काही घ्या आणि काही पुढच्या 1 मेसाठी ठेवा. 10 मिनिटं. दृष्टी आणि कोण कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. कोणाची दृष्टी आपण कारण प्रत्येकाच्या दृष्टीप्रमाणे वेगळं दिसतं. सहप्रायोजक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC. प्रश्न बरेच आलेले आहेत, काही मोजके अर्थातच विचारते. स्मार्ट सिटीचा बोजवारा उडालाय, काही ठिकाणी फक्त भिंतीच रंगवल्या जात आहेत असं दिसतंय, तर तुमचं काय मत आहे, तुम्ही कसं बघताय? माझं मत हे या मताशी मी सहमत आहे, कारण मुळामध्ये स्मार्ट सिटी हेच एक थोतांड होतं आणि जे सुरुवातीला आमच्या लक्षात नव्हतं आलं त्यांच्यासोबत होतो तेव्हा मला असं वाटलं होतं की स्मार्ट सिटी म्हणजे जशी आपली मोठी शहरं आहेत, मुंबई आहे, पुणे आहे, नागपूर आहे, अशा प्रकारची अधिक शहरं निर्माण करणार. आता मुंबईमध्ये तुम्ही जर का लालबाग परळ सारखा एक विभाग स्मार्ट सिटीत करायला लागला तर तो आधी स्मार्ट आहेच, स्मार्टच आहे तो. तर मला असं वाटलेलं की मी मुंबई पुरतं जर का बोलायचं झालं तर मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात म्हणजे समजा वसई असेल, पनवेल असेल, आणखीन काय असेल, इकडे तुम्ही अधिक सोयी सुविधांनी युक्ताची शहरं करणार म्हणून आमचा पाठिंबा होता त्याला. पण हे म्हटलंय विचित्रच आहे, याला कुठे म्हणजे स्मार्ट सिटीमध्ये एक स्मार्टनेस जो त्यांचा होता त्याने दाखवलेला तो लोकांना फसवून गेला. हेमंत चौधरी यांचा प्रश्न आहे, हिमालयासाठी सह्याद्री धावून गेला या ऐतिहासिक सत्याची पुनरावृत्ती महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून सुरू झाली आहे का? गतकाळापेक्षाही आता हिमालयासाठी सह्याद्रीनं कणखरपणे धावून जाण्याची आवश्यकता आणि अधिक जबाबदारीची गरज आहे असं वाटतं का? यात आपल्या शिवसेना या पक्षाची भूमिका काय आणि कशी असेल? आपल्याला याच्यामध्ये नक्कीच नेहमी अभिमान वाटतो की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला,
पण आधी आपला हिमालय एवढा कमकुवत नेहमी का राहतोय? तो हिमालय मजबूत कधी होणार आहे की नाही? त्याला प्रत्येक वेळेला महाराष्ट्राची आधार घेण्याची वेळ काय येते? हा विचार सर्व देशांनी केला पाहिजे. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतो की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जाण्याची आपली परंपरा आहे आणि तीच तर सह्याद्रीची ओळख आहे. त्याच्यामुळे ती सह्याद्री पार पाडेल, त्याच्याबद्दल काही वादच नाहीये. कारण सह्याद्री म्हणजे छत्रपतींचा हा सगळा प्रांत आहे, मावळ्यांचा प्रांत आहे. तो देशावरती, स्वराज्यावरती आक्रमण झाल्यानंतर धावला नाही तर तो मावळा कसला? प्रसाद दाते म्हणून एक वाचक आहेत, त्यांनी असं विचारलंय की साधारणपणे निवडणुका संपल्यानंतर, मग ते कुठल्याही पदासाठीच्या असो, अगदी नगरसेवक ते खासदारकीपर्यंत, निवडणुका संपल्यानंतर त्या माणसांनी पक्ष आणि राजकारण विसरून काम करणं अपेक्षित असतं. तसं प्रत्यक्षात होताना दिसत नाही. सगळे निवडून आलेले प्रतिनिधी हे राजकारण करण्यात व्यस्त आहेत. याबद्दल तुमचं प्रांजळ मत त्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे. माझं प्रांजळ मत त्यांच्याशी मी पूर्ण सहमत आहे. पण सुरुवात कोणी करायची हा प्रश्न आहे. सुरुवात कोणी करायची? आणि मग दुसरा, जर का मगाशी गिरीजी आपण म्हणालात की काही माझे आमदार नाराज होते, आता त्या नाराजीचं कारण, नाराज नव्हते म्हणते, पण जो काही जे चित्र रंगवलं गेलं तर तेच होतं की इतर पक्ष इतरांसाठी करतात, मग माझ्या पक्षासाठी कोण करणार? आणि म्हणून माझं मत हेच आहे की मी या जे प्रश्न ज्यांनी विचारलेला आहे त्यांच्याबरोबर मी सहमत आहे. सुरुवात कोणी करायची ह्या प्रश्नाचं उत्तर कोणीच देऊ शकणार नाहीये. हे माध्यमांसारखं होतं की त्यांनी ते दाखवलं म्हणून मलाही हे दाखवायला हवं, तसंच चाललेलं आहे. मग मी तुमच्या पुढे, म्हणजे मी आता जर म्हणजे आता जे चालू हे निघाले, बसले, उठले, ते उठताना आणि बसण्याच्या मध्ये सुद्धा मी काहीतरी दाखवलं तर मी पुढे. बघा, हे प्रथमच ह्या वाहिनीवरती दिसते की उठताना आणि बसतानाच्या मध्ये पण मी दाखवलंय. एका वाचकाने विचारलंय, महाराष्ट्रात पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. प्रदूषणापासून ते शेतजमिनींच्या प्रदूषणापर्यंत अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न आपल्या सरकारच्या प्राधान्यक्रमामध्ये आहेत का, आणि त्यासाठी आपण काय करतो? नक्कीच आहेत, आणि त्याच्यावरती मी मगाशी एक थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण थोडीशी, आपल्याला उशिरा का होईना, आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच मी म्हणते, एक जाग आली जेव्हा हे सगळं संकट भोगावं लागल्यानंतर, आणि तरी सुद्धा अजूनही आपण हे संकट ओळखलेलं नाही. हे एवढ्यासाठी म्हणतोय की आरेमध्ये कारशेड सारखे जे प्रकल्प आहेत की जिकडे झाडं जे आहेत, जे आपल्याला निसर्ग दत्त मिळालेली ही सगळी आपली लेणी आहेत म्हणा किंवा काही देणग्या आहेत म्हणा, त्या नष्ट करून प्रकल्प आणण्याचा जो एक आपला अट्टाहास चाललेला आहे, तो मला असं वाटतं सर्वांनी बंद केला पाहिजे, ज्याच्यात आपलं सरकार प्राधान्याने पावलं टाकतंय. नक्कीच. नितीन खानविलकर असं विचारतात, आरे मेट्रो कारशेड बद्दल आपण बोललाच आहात, पण त्यालाच जोडून त्यांचा प्रश्न आहे की मग अशा पद्धतीनं राजकारण करत असताना विकास कामं नेमकी कधी होणार आणि कशी होणार? अशा पद्धतीने विकास कामं करताना एक तर पर्यावरण सोडून द्यावं लागेल, आणि जे काही विकास म्हणून आपल्याला, मग मी असं म्हणेन, विकास म्हणून बघावं नाही, भोगावं लागेल. मला असं वाटतं की त्यांचं म्हणणं की पक्षांमधल्या मतभेदांमुळे विकास कामं थांबतात, त्याविषयी काय, असं त्यांचं मला वाटतं. त्यांचं बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये प्रामाणिकपणाने जी काही, मी माझी भूमिका नाही, मी वस्तुस्थिती लोकांसमोर ठेवलेली आहे, वस्तुस्थिती, आणि ते खरं का खोटं हे जनतेने ठरवावं. ती झाडं जी कापली गेली, ती कापण्याची गरज नव्हती. पुढे जाऊन सांगतो, त्याच्यामध्ये सुद्धा साधारण 30 हेक्टर जागेमध्ये 5 हेक्टर जागा आपण कोर्टाला सांगितले की आम्ही वापरणार नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे की तिकडे करायची झाली तर ती 5 एकर सुद्धा जमीन आपल्याला झाडं कापावी लागतील. तर माझं मत आहे की हे प्रकल्पाची घाईघाई करताना आपण काय गमावतो आणि काय कमावतो आहोत ह्याचा एक आढावा घेण्याची आवश्यकता असते. तसं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तो आखताना सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांनी विरोध केला. मी स्वतः तिथे गेलो होतो, एकनाथ शिंदेसोबत गेलो, आणि काही जणांचं म्हणणं मला तिकडे गेल्यावर पटलं. त्यांचं म्हणणं होतं की साहेब बघा, आमच्या ह्या सुपीक बाग आहेत, सुपीक जागा आहेत, कागदावरती ह्या खडकाळ म्हणून दाखवलेल्या आहेत, पण इकडे बघा म्हणे मोसंबीची झाड आहेत, इकडे आमची शेती आहे, आणि हा मार्ग थोडा हलवला तर आमची शेती वाचते. म्हटलं तुम्हाला नुकसान भरतवलं साहेब, नुकसान भरपाई घेऊन करू काय? काही जणांचा प्रश्न नुकसान भरपाईचा होता, ते त्यांना तिथे गेलं. पण काही जणांचं म्हणणं होतं की आमची सुपीक बागा, सुपीक जमिनी ह्या तुम्ही कागदावरती खडकाळ दाखवताय आणि त्याच्यावरनं तुमची ऑफिसमधनं रेगोटी मारताय महामार्गाची,
तर कसं होईल? पण तिकडे जाऊन ते केलं पाहिजे. आता मार्गी लागला तो. आणखी 1 किंवा 2 प्रश्न घेऊया मला वाटतं मुख्यमंत्र्यांचा. अभिजित लोंढे म्हणून वाचक आहेत, ते असं विचारतात, प्राध्यापक शिक्षक भरती रखडल्यामुळे त्याचा शिक्षणाच्या दर्जावरती फरक पडतो आहे. शिक्षण क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणारी तरुणाई सुद्धा त्यामुळे इतर क्षेत्रांकडे वळायला लागलेली आहे. हा दीर्घकालीन परिणाम आहे, तर याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण जे प्रामाणिकपणाने शिक्षक आपलं काम करतात किंवा ते आयुष्य म्हणून ते निवडतात, आणि आपल्याकडे आपण गुरुदेव भव अशी आपली एक संस्कृती आहे, त्या संस्कृतीला आताची परिस्थिती नाही म्हटलं तरी छेद देणारी आहे. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, अशा ह्या जागा काही डिपार्टमेंटमध्ये आजही आहेत. म्हणजे आरोग्य त्या हेल्थ डिपार्टमेंटमध्ये आहेत, ह्या डिपार्टमेंटमध्ये आहेत, त्या डिपार्टमेंट, त्याचा एक पूर्ण आढावा घेऊन फक्त काय झालेलं आहे की थोडीशी परिस्थिती आपल्याला मारते. जेवढ्या आवश्यकता आहेत त्या जागा एकदम भरणं का टप्प्याटप्प्याने भरणं हा एक महत्वाचा प्रश्न आता आपल्यासमोर उभा राहिलेला आहे. मात्र जागा तर भरायला पाहिजेतच आहे, त्याच्याबद्दल वाद नाहीच, निर्विवादपणे ते सत्य आहे. आणि त्याहीबद्दल आमचे प्रयत्न हे सुरू आहेत, आणि ते केवळ ह्याच खात्यात नाही तर सगळ्या खात्यामध्ये चालू आहेत. शेवटचा प्रश्न भक्ती, मला वाटतं तसे प्रश्न आपले बऱ्यापैकी. एक मला विचारायचं राहून गेला. त्या निवडणुकीच्या निमित्तानं ती सारखी जाहिरातीची एक ओळ होती, ती जर आज विचारली महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं, मला वाटतं कार्यक्रमाचा समारोप करताना ती वेळ योग्य ठरेल. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, हा प्रश्न जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारला तर त्यांचं काय उत्तर असेल? आता म्हणून म्हटलं ना, दृष्टिकोनमध्ये कोणाची दृष्टी हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण दृष्टी आणि कोण ह्याच्यामध्ये एक ते कॉमन एक एक्झाम्पल देतात तुम्हाला उदाहरण, अर्धा ग्लास भरलेला की अर्धा ग्लास रिकामा. आता ज्याचं लक्ष ग्लासाकडेच आहे त्याला किती भरला तरी तो रिकामाच वाटणार. नाही, आणि ज्याने ग्लास रिकामा केलाय कसला ग्लास मी नाही सांगत. तर मी हा जो प्रश्न आहे ना, हा त्यावेळेला ज्यांनी म्हणजे भारतीय जनता पक्षाने विचारलेला होता त्यांना विचारण्याची गरज आहे. तुम्ही महाराष्ट्राचा कारभार हा चला नंतर बघू, आम्ही जर का वाईट करत असू जरूर आम्हाला उघडेपणा लोकांसमोर, पण महाराष्ट्राच्या संस्कृतीबाबत जर विचाराल तर कुठे नेऊन ठेवता तुम्ही महाराष्ट्र, कोणती संस्कृती आहे, ही सूडबुद्धी तुमच्यात आली कुठून, कशी आली तुमच्या रक्तामध्ये, हा विकृतपणा आला कसा तुमच्या, हे जे विकृत सडलेलं नासकं राजकारण आहे, ही कदापि महाराष्ट्राची संस्कृती नव्हती आणि महाराष्ट्र हे कदापि मान्य करणार नाही. त्याच्यामुळे कारभार आम्ही तुम्हाला म्हटलंच आहे की निवडणुकीमध्ये त्याचा फैसला लोक करतील, पण सडक्या कुचक्या आणि नासलेल्या विचारांनी जर राजकारणामध्ये हा एक घाणेरडेपणा आणला तर लोकच यांना जाब विचारतील कुठे नेत आहे महाराष्ट्र आमचा. हा आमचा महाराष्ट्र नाहीये, हा आमचा महाराष्ट्र साधू संतांचा शिवरायाचा महाराष्ट्र हा नाहीये. हे असं राजकारण मला किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षित नाही, सडकं नाचतं किंवा सूड बुद्धीचं. आणि ते सुद्धा कशासाठी, केवळ मला पाहिजे, केवळ मला पाहिजे. पण मग खरं म्हणजे उद्धवजी, हा असा आरोप भाजपने तुमच्यावरती केलाय की शिवसेना पूर्वी अशी नव्हती, आता तशी झाली आहे. म्हणजे आमचे संबंध चांगले होते, पण बाळासाहेबांच्या काळात उद्धवजी आल्यापासून आमचे संबंध बिघडले. याच्यावरती तुम्हाला आठवत असेल, पालघरची पोटनिवडणूक झाली होती चिंतामणराव वर्गांच्या नंतर. त्यावेळेला मी त्या श्रीनिवासला ती परिवार माझ्याकडे आला आणि मी त्याला त्याच्या सोबत आम्ही उभे राहिलो. मग तो म्हणाला मी निवडणुकीला उभं राहतो, तू राहा. कारण मला एवढं काय कळत नव्हतं, अशातला भाग नाही की 8-9 महिने राहिले असताना पोटनिवडणूक लढवायची. माझी तेव्हा प्रामाणिक इच्छा होती की त्या चिंतामणरावांच्या मुलाला भाजपने उमेदवारी द्यायला पाहिजे होती. चिंतामणरावांबद्दल मी सांगण्याची गरज नाहीये, तर घर त्यावेळेला कम्युनिस्टांनी किंवा त्यांच्या विरोधकांनी जाळलं होतं. म्हणजे एवढी ही माणसं त्या पक्षाप्रती एकनिष्ठ राहून सुद्धा तुम्ही त्या कुटुंबाच्या मागे उभं राहत नाही, ही मला चीड आणणारी गोष्ट होती. आणि त्याही वेळेला माझ्यावर त्या आरोप केला की ती शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना नाही. म्हटलं बरोबर आहे, बाळासाहेब भोळे होते आणि बाळासाहेबांना तुम्ही त्यावेळेला कसे वेळोवेळी फसवत गेला तुम्ही माझ्या डोळ्याने बघितले. म्हणून मी थोडासा नाही म्हटलं तरी धूर्तपणाने तुमच्याशी वागतोय. मी नाही भोळा, माझे वडील भोळे होते. ते हिंदुत्वासाठी, म्हणजे हिंदुत्व हे माझ्याही रक्तात त्यांनीच भिनवलेलं आहे. पण हिंदुत्वाच्या आडून तुम्ही जे तुमचे डाव सरत होतात त्याच्याकडे ते कानाडोळा करत होते, मी नाही करणार. मला असं वाटतं की 1 मेच्या दिवशी भरपूर मिळालेली आहे.
लोकसत्ता दृष्टी आणि कोण कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सहप्रायोजक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC. मी लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांना विनंती करते की त्यांनी आभारासाठी